हॅलो, कसे आहात सर्वजण? मजेत ना? माझ्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. सर्वांना सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ. तर चला आता आज ना जरा केस वगैरे धुवून घेतले आहे आणि केस मी हेच बघत होते की खूप पातळ झाले माझे केस, कारण माझं मी जे घरी ऑइल बनवते ना केसांचं ते संपलं आहे. तर अजून मला आता ते बनवायचं. ते मी जेव्हा बनवेल ना ते पण तुमच्याशी नक्की शेअर करेन. तर चला आता केस म्हणजे केस इथं मोकळे सोडले, कारण मी ओले केस कधीही बांधत नाही. केस ओले बांधले ना की माझं नंतर खूप डोकं दुखतं. त्यामुळे मी शक्यतो थोडेसे तरी म्हणजे केस मोकळे सोडते, त्यानंतरच बांधून घेते. तर माहिती एवढ्या मोठ्या हेअरनी काम जमत नाही मला पण थोड्या वेळ मला मोकळे ठेवणं गरजेचंच असतं. तर चला आता मी चहा ठेवते. एका साईडला दूध ठेवलं, एका साईडला चहा ठेवला. चहामध्ये मस्त अद्रक आणि इलायची आणि दालचिनी टाकून मी हा चहा बनवत आहे. आज जरा मूड झाला, म्हटलं चला दालचिनीचा चहा म्हणजे चहा करू. आणि केस वगैरे पण धुतले. केस धुतल्यानंतर तर वाटतंच ना हो चहा प्यायला. तर आता कसं चहा वगैरे पिऊन आहे ना मला पूजा करायची आहे. तर 5 दिवस झाले देवाची पूजा नव्हती केली. तर चला आता तर चला आता मी इथे जरा गाऊन चेंज करून घेतला, कारण तो ओल्या केसांनी खूप ओला झाला होता. त्यामुळे मी इथे ड्रेस वगैरे घातला आहे आणि करत आहे पूजा, म्हणजे सुरुवात करते पूजेला. तर हे बघा मी इथे वाकून काय बघते माहिती आहे का? मला ना पालीची फार भीती वाटते आणि कधी कधी ना छोटे छोटे पालीचे जे पिल्लं असतं ना ते कधी कधी या पाठखाली जाऊन बसतात. त्यामुळे मी शक्यतो घाबरतच असते. आणि आता तर कसं 5 दिवसानंतर पूजा करते, म्हटलं सगळंच काढून स्वच्छ करायचं आहे. तर तर त्यामुळे जरा मला भीती वाटत होती ते बघताना. तर चला आता पुढे मी बघा कशी म्हणजे सगळं आवरून वगैरे पूजा करते. तर ह्या टेबलवर मी देव मानते. टेबलवर पाट वगैरे ठेवून देव देव वगैरे मांडून घेते. जे होतं म्हणजे छान चांगलं वाटतं. ॲक्च्युली खरं सांगू मलाही देवाऱ्याची खूप हौस आहे. घ्यायचा आहे मला पण देवारा चालला आहे. पण ना एवढ्या दिवसापासून खरं सांगू हा विचार होता की म्हणजे माझं जेव्हा स्वतःचं घर होईल ना तर तेव्हाच मी देवारा वगैरे घेईल. म्हणजे कसं ना एक देवाराची जागा फिक्स होऊन जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना एकदा स्वतःचं घर झालं ना की देवारा किती मोठा घ्यायचा किंवा छोटा घ्यायचा का वगैरे आपण अशा विचारांनी म्हणजे देवारा वगैरे घेतो. आणि देवारा पण कसं एकदाच घेऊन होतं ना, ती वस्तू सारखी सारखी होत नाही. त्यामुळे तर बघा आता ना मी इथे म्हणजे पाट मांडले, त्यावर म्हणजे जे बसणं असतं ना ते व्यवस्थित लावून घेतलं आहे. आणि आता मी सर्व देव ना स्वच्छ ओल्या आणि सुक्या कपड्यांनी एकदम स्वच्छ पुसून वगैरे घेत आहे. कारण 3-4 दिवस एका दिवसाने सुद्धा एवढी धूळ होते, तेव्हा 5 दिवस म्हटलं किती धूळ झाली असेल ना. तसं असं काही नाही की घरामध्ये म्हणजे पूजा मीच करते अशा म्हणजे पद्धतीने, कारण की घरामध्ये कसा मुलगा पण लहान आहे आणि मिस्टर आहे. पण मिस्टरांना एवढं म्हणजे वेळ सकाळी सकाळी नाही मिळत एवढं स्वच्छ सगळं काढून पुसून वगैरे देवपूजा करायला. त्यामुळं मीच करते शक्यतो. आणि बघा ही छान स्वामी समर्थांची मूर्ती आहे. तर ही मूर्तीही मला म्हणजे घेताना म्हणजे छोटीच घ्यायची होती, ती मला मिळतच नव्हती. ज्या पद्धतीने मला ह्या पाटवर जेवढे देव आहे तिथे ती ॲडजस्ट होईल, तिला जागा पुरेल अशा पद्धतीने. पण योगायोगाने भेटली ती मला. पण ना ही गोष्ट मी मी ना म्हणजे मी एक स्वतः हे म्हणजे मला अनुभव आला ह्या गोष्टीचा, की जेव्हा जी गोष्ट घडायची असते ना ती घडतीच. मी स्वामी समर्थांची मूर्ती खूप वेळा बघितली. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्हाला त्याच्यावर विश्वास नाही पडणार. ही स्वामी समर्थांची मूर्ती मी पहिल्यांदा बघितलेली तेव्हा मिस्टर काय बोललेले मला की ही नाही, आपण अजून 4 दुकानं फिरू, यापेक्षाही चांगली मूर्ती तुला मिळेल. पण त्या म्हटलं ठीक आहे चालेल वगैरे. पण शेवटी असं झालं की 4 नाही, आम्ही किती दुकानं फिरलो, पण शेवटी हीच मूर्ती माझेच मिस्टर 4 दिवसाने हीच मूर्ती घेऊन आले घरी. म्हणजे बघा ज्याला ज्यावेळेस यायचं असतं ना तो त्याच वेळेस येतो, ज्यावेळेस जे घडायचं असतं ना त्याच वेळेस ते घडतं. तसंच आता माझं देव्हाऱ्याचं खूप म्हणजे मी खूप दिवसापासून विचार करते की मला देव्हारा घ्यायचा आहे. असं काही नाही की माझ्याकडे देव्हारा नव्हता, पण छोटा होता. त्यामध्ये ना एवढे देव बसत नव्हते माझे, खूप कंजेस्टेड व्हायचे. त्यामुळे मग मी तो देवारा ठेवून दिला आणि असं सुटसुटीत ह्या म्हणजे याच्यावर देव मांडले, टेबलवर देव मांडले. आणि ह्या टेबलचं कसं आहे ना बाकीच्या म्हणजे देवाऱ्यांना कसे ड्रॉवर वगैरे असतात देवाचे सामान वगैरे ठेवायला, तशाच प्रकारे हा टेबल आहे ना मला युटिलाइज होऊन जातो. खालचे जे 2 कप्पे आहे ना त्यामध्ये माझं सर्व देवाचं सामान राहून जातं. आणि आणखी एक गोष्ट तुम्ही बहुतेक पूजा करताना ही बघत असणार की माझ्या देवाऱ्यामध्ये टाक नाही आहे. तर नाही, आमच्याकडे टाक नसतात. मलाही पहिल्यांदा तसाच प्रश्न पडला होता. पण जेव्हा गावी गेले आणि यांची मोठी काकू त्यांच्या घरामध्ये आणि शेजारी वगैरे बघितले ना तर
ताक नसतात असे मला कळले. त्यानंतर बघा हे खालच्या कप्प्यामध्ये ठेवलेलं सगळं सामान पण मी काढलं आहे, म्हणजे पुस्तकं वगैरे पुसायला, कारण त्याच्यावर पण खूप धूळ झाली होती. तर हे पुस्तकं ना मी ह्या बॉक्समध्ये ठेवले होतं. हे बॉक्स पण मला ना दिवाळीच्या टायमाला याच्यामध्ये तुम्हाला सांगू बर्फी आणलेली होती, म्हणजे स्वीट्स होतं त्याच्यामध्ये. तर त्या क्षणाला ते बघता क्षणी माझ्या असं लक्षात आलं की हे देवाचे पुस्तक ठेवण्यात खूप छान युटिलाइज होईल. त्यामुळे ती बर्फी वगैरे सगळी लगेचच्या लगेच मी काढून एका डब्यामध्ये ठेवली आणि ते बॉक्स पुसून घेतलं. आणि ते कसं चिकट वगैरे पण नव्हतं झालेलं, छान होतं मटेरियल, छान आहे या बॉक्सचं, म्हणजे भरपूर दिवस राहिलं असं. तर त्या पद्धतीने मी ते बॉक्समध्ये ना ते पुस्तक वगैरे छान ठेवून दिले, म्हणजे कसं ना धूळ वगैरे नाही बसत. त्यानंतर हे बघा ह्या खालच्या कप्प्यामध्ये मी धूपबत्ती, अगरबत्ती असं म्हणजे ठेवत असते. तर इथे मला कम्फर्टेबल होतं माझं, म्हणजे आजूबाजूला पसारा होत नाही. त्यानंतर हे ठेवलं आहे बॉक्स, आणि बसणे वगैरे असतात ते पण मी इथे ठेवून देते. कसं ना मी चौरंगावर पण मांडू शकले असते, पण एवढं सगळं सामान म्हणजे मग मी कुठे ठेवणार ना, असं झालं असतं. नंतर हा दिवा पण खूप छान आहे. मी काही पूजा वगैरे वेगळी मांडायची असली तर ह्या दिवाचा वापर करते. यावर पण माझं प्लास्टिकची पिशवी असते, पण ती फाटली आता, तर मला बघावं लागेल त्यासाठी प्लास्टिकची पिशवी पण. तर बाकी अजून काय सांगायचं, तर देवाऱ्याचे म्हणाल ना तर कोणाला नाही वाटत ना की देवारा वगैरे पाहिजे असंच. तर मी तर आता आणि हे बसणे आपण जेव्हा पूजा करताना आपलं स्वतःसाठी बसायला घेतो ना, तर ते एक छोटं आणि एक मोठं असे हे 2 बसणे पण इथे मी ठेवते. तर अशा प्रकारे बघा माझी पूजा वगैरे झाली आहे. आणि देवाऱ्याचं म्हणाल तर मी देवारा आता घेणारच आहे. स्वतःचं घर माझं होईल तेव्हा होईल. स्वामींची इच्छा असेल तर माझं घर नक्की म्हणजे नक्कीच होणार. बाकी हे बघा अशा पद्धतीने मी ह्या टेबलवर अशा छान सुटसुटीत पूजा मांडते, आणि ही पूजा इथेही मांडली ना तर मला खूप प्रसन्न वाटतं. तर चला आता सर्वांना श्री स्वामी समर्थ. हे बघा मी माझी पूजा वगैरे तर तुम्हाला दाखवली. मी पूजा वगैरे मांडून देवाला आंघोळ वगैरे घालून छानशी फुलं वगैरे मग माझी छान पूजा झाली आहे. पण सर्वात पहिला प्रश्न हा की तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याकडे देवारा नाही आहे, मी देव म्हणजे कसे उघड्यावर वगैरे मांडते असे. पण तसं नाही, माझ्याकडे ना पहिले देवारा होता, पण तो खूप छोटा होता आणि त्यामध्ये तुम्ही देव बघितले ना माझे किती, तेवढे देव त्याच्यात बसत नव्हते. आणि सगळ्यात महत्त्वाचं असे वाटत असेल की म्हणजे टेबलवर वगैरे का म्हणजे देव मांडते, चौरंगावर वगैरे का नाही मांडत. तर मी चौरंगावर ते मांडत होते, पण खूप आधी मांडत होते ते. तर आयान लहान असल्यामुळे ना तो दिवा वगैरे ओढायचा, त्यावेळेस मला मी त्यावेळेस ना टेबलावर देव मांडले. पण टेबलावर देव मांडल्यामुळे ना मला एक म्हणजे भरपूर गोष्टीचा असा फायदा झाला की मी जे देवाचं सामान आहे ना, तामण ताट देवाचे म्हणजे आपले पुस्तकं वगैरे आणि जे अगरबत्ती वगैरे ते असं ते ठेवायला ही जागा मला छान होऊन गेली. त्यामुळे मग मी नंतर आहे ना देव म्हणजे पाट किंवा चौरंगावर मांडायचा विचार केलाच नाही. तर मी म्हटलं चल छान ह्याच्यावर कम्फर्टेबल होतं ना, तर मी याच्यावरच देव मांडेल. पण हां आता तुम्ही असंही विचार कराल की मग देवारा, तर हो देवारा घ्यायचं माझं चाललंच आहे. मी 1-2 ठिकाणी सर्च पण करून आले, पण कसं आहे ना कुठे बजेट नाही बसला तर कुठे म्हणजे देवारा नाही आवडला, असं काही झालं. पण मग मी अशा पद्धतीने तोपर्यंत तरी देव ठेवते. तर तुम्हाला ते कसं वाटलं हे मला नक्की सांगा. बाकी आता बघू, मी जेव्हा देवारा घेईल ना तेव्हाही त्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्की अपलोड करेल. ती बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांना श्री स्वामी समर्थ.